सांगताना आनंद वाटतो, गेल्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये, एका दशकामध्ये ज्या काही सुधारणा केल्या, आज भारतामध्ये जेवढी डेटा सेंटरची कॅपॅसिटी तयार झाली त्याची 60% कॅपॅसिटी एकट्या महाराष्ट्राने तयार केलेली आहे। पुढचं जे रेव्होल्यूशन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं, क्वांटम कम्प्युटिंगचं, ते रिव्होल्यूशन मध्ये पहिल्या क्रमांकावर माझा महाराष्ट्र असेल आणि पुन्हा एकदा मुंबईला 30 पोझिशन, त्याचं तेच स्थान परत करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं। आज आपण पाहू शकतो, मगाशी अमित साटम म्हणाली गोष्ट खरी आहे, हे जेवढे प्रकल्प आहेत या एकाही प्रकल्पाची संकल्पना माझी नाही। हे सगळे प्रकल्प 30 वर्ष 40 वर्षापूर्वी संकल्पित झाले, पण दुर्दैवाने ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांना स्वप्नही बघता येत नव्हते आणि स्वप्न पूर्ण तर करताच येत नव्हते, त्यामुळे यातलं एकही काम ते पूर्ण करू शकले नाहीत। हा कोस्टल रोड असेल, हा अटल सेतू असेल, या ठिकाणी खऱ्या अर्थानं बीडीडी चाळीचं रिडेव्हलपमेंट असेल, या प्रत्येक गोष्टीला 30-30 40-40 वर्ष अवकाश झाला। हे नवी मुंबईचं एअरपोर्ट 90च्या दशकामध्ये आपण त्याचा विचार केला, पण ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी होऊ शकली ती मोदीजींचं सरकार आल्यानंतर आणि या महाराष्ट्रामध्ये आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर। आज आपण बघा, धारावीच्या संदर्भात राजीव गांधी 84 साली बोलले, निवडणुकीत पाणी पाजायचं म्हणून थोडं पिऊन घेतो। 85 साली धारावीच्या संदर्भात राजीवजी बोलले, 85 पासून 2014 पर्यंत धारावीचं काही होऊ शकलं नाही, पण आज जगातला सगळ्यात मोठा स्लम रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट हा धारावीचा प्रोजेक्ट आता सुरू झालेला आहे। आणि धारावीकरांनो, मी तुम्हाला सांगतो, 10 लाख लोकांना घर हे आम्ही या धारावीच्या प्रकल्पात देतो, 10 लाख लोकांना। आणि जेवढे एलिजिबल आहेत या प्रत्येकाला धारावी मध्येच घर आम्ही देणार आहे। पण पहिला प्रकल्प असा आहे की जो एलिजिबल नाही त्यालाही घर देण्याचा निर्णय आपण केला, कारण आपल्याला माहिती होतं याला इनएलिजिबल ठरवून इथनं जर बाजूला काढलं तर बाजूला तो झोपडपट्टीच तयार करेल, त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे। त्यामुळे प्रत्येकाला घर देणारा, आणि हे करत असताना आम्ही विचार केला की धारावी ही केवळ एक निवासी वस्ती नाही आहे, एक इकॉनॉमिक पॉवर हाऊस आहे। आज त्या ठिकाणी पोट्रीचं काम असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे लेदरचं काम असेल, त्या ठिकाणी फूड इंडस्ट्री असेल, त्या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल, इतकी मोठी इंडस्ट्री आहे। अरे तुम्हाला जे पाहिजे ते त्या ठिकाणी बनवून मिळतं, अशा प्रकारची धारावी आहे। अशा प्रकारचे त्या ठिकाणी कलाकार लोक राहतात, अशा प्रकारचे कारीगर राहतात, आणि म्हणून निर्णय केला की या धारावीतली ही जी इंडस्ट्री आहे ही पण बाहेर जाणार नाही। धारावीच्या इंडस्ट्रीला धारावीमध्येच आम्ही जागा दिली, चांगल्या पद्धतीनं त्यांना या ठिकाणी अनऑर्गनाइज सेक्टरमधनं ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आणलं, आणि 5 वर्षाकरता सर्व प्रकारचे टॅक्सेस हे आम्ही त्या ठिकाणी माफ करून टाकले। त्यामुळे पुढच्या काळामध्ये धारावीमध्ये एक मोठी इंडस्ट्री आपल्याला तयार झालेली दिसेल। सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आम्ही केलं। आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मेट्रोचं जाळं आपण तयार केलं, 15 वर्षात 11 किलोमीटर आणि 10 वर्षामध्ये 354 किलोमीटर हा फरक आहे। हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आता 30 तारखेला माननीय मोदी साहेब ज्यावेळी अंडरग्राउंड मेट्रो जी आहे ती आपल्या कफ परेड पासून सुरू करतील, ती देखील एशियातली सगळ्यात मोठी सिंगल लाईन असणार आहे अंडरग्राउंडची। आपण कनेक्टिव्हिटीचा विचार करा, आपण कोस्टल रोड केला, आता आपण बांद्र्यावरनं वर्सोव्याचा रोड करतोय,
वर्सोव्यापासनं भाईंदर पर्यंत आपण रोड करतोय, भाईंदरच्या उत्तरपासनं विरार पर्यंत रोड आपण करतोय. म्हणजे मुंबईकरांकरता हे का महत्वाचं आहे तर मुंबईची 60% मुंबईचं ट्रॅफिक हे वेस्टर्न एक्सप्रेसवेवरनं जातं 60%. आणि या वेस्टर्न एक्सप्रेसवेला पर्यायी कोस्टल रोड हा पूर्ण भाईंदर पर्यंत आणि मग पलीकडे आपण वसई विरार पर्यंत तो देतो आहोत. त्यामुळे मुंबईचं जे स्वप्न आपण बघितलेलं आहे की मुंबईतल्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जायचं असेल तरी 59 मिनिटाच्या आत व्यक्ती पोहोचला पाहिजे, अशा प्रकारचं मुंबईचं अर्बन प्लॅनिंग हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. मुंबईकरांचं अर्ध आयुष्य हे रस्त्यावर जातं नाही तर ट्रेनमध्ये जातं, त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारे सुविधा मिळाल्या पाहिजेत हा आपला प्रयत्न आहे. आज आपण जे बोगदे तयार करतोय, ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीचे आपले बोगदे असतील की ज्याच्यातनं आपल्याला कल्पना आहे की ठाण्यापासनं तर अगदी बोरीवलीपर्यंत बोगद्यातनं आपल्याला येता येईल. 1.5 तासाचा जो प्रवास आहे हा प्रवास 20 मिनिटाचा प्रवास आपण त्या ठिकाणी करणार आहोत. असे अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेले आहेत.